नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या पुढील भागमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळीच्या आयुष्यात आई गेल्यापासून जणू काळोखच दाटून आलेला असतो। काही दिवसांपूर्वीच सरोजा खोल दरीत कोसळल्याची घटना संपूर्ण गावाने पाहिलेली असते आणि त्या भीषण अपघातानंतर पोलीस, गावकरी आणि बचाव पथक सलग अनेक दिवस शोध मोहीम राबवत असतात। दरीचा प्रत्येक कोपरा शोधला जातो आणि जंगल सुद्धा पालथं घातलं जातं आणि नदीचा प्रवाह तपासला जातो, पण सरोजाचा कुठेही तपास लागत नसतो। तेव्हा अखेर अनेक दिवसांच्या शोधानंतर पोलीस गावामध्ये येऊन जाहीर करतात की आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न केलेले आहेत, पण सरोजाचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही। दरी खूप खोल आहे आणि तिथे जंगली प्राण्यांचाही मोठा वावर आहे आणि त्यामुळे तिच्यावरती वन्य प्राण्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे शब्द ऐकताच कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, नाही नाही, माझी आई मला सोडून जाऊच शकत नाही। असं करत ती रडत असते आणि ती अक्षरशः कोसळून जाते आणि संपूर्ण गाव शोक सागर मध्ये बुडून जातं। सरोजाच्या आठवणीने प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि गावातील ज्येष्ठ मंडळी कमळीला बोलावून घेतात आणि समजावतात। ते म्हणतात की बाळा, आता वास्तव स्वीकार, सरोजासाठी शेवटचे विधी करणं गरजेचे आहे बाळा। तेव्हा कमळी रडत रडतच मान डोलावते आणि हो म्हणते। दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की संपूर्ण गाव एकत्र येतं आणि सरोजाच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला सुरुवात केली जाते। कमळी थरथऱ्या हाताने आईच्या फोटोसमोर दिवा लावते आणि हार घालते। तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत असतो आणि म्हणते, आई, तू मला एकटी सोडून का गेलीस ग, असं म्हणत असते। आणि ह्या वेदनांनी सगळ्यांच्या मनामध्ये एक वेदनासोबत एक शंकाही उपस्थित झालेली असते की खरंच सरोजा गेलेली आहे का नाही। गावातील प्रत्येक जण भावुक झालेला असतो, पण या सगळ्या दुःखामागे एक चेहरा मात्र आनंदाने उजळलेला असतो आणि तो चेहरा म्हणजे आपल्याला माहितीच आहे की कामिनी। ती मनातच हसत असते आणि म्हणते, शेवटी काटा कायमचा दूर झालेला आहे, आता माझ्या विरोधात बोलणारं कोणीच नाही उरलं। तेव्हा रागिणी आणि अनिका तिचं अभिनंदन करतात आणि म्हणतात, आता सगळा खेळ आपल्या हातात आहे गृहिणी आजी। तेव्हा कामिनी आत्मविश्वासाने म्हणत असते, आता कमळीला संपवणं तर अजून सोपं झालेलं आहे, पण कामिनीला अजिबातच कल्पना नसते का नियतीने तिच्यासाठी सर्वात मोठा धक्का अजून राखून ठेवलेला असतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो का एका छोट्याशा गावातील रस्त्यावरती एक स्त्री हळूहळू चालत पोलीस स्टेशनच्या दिशेने जात असते आणि तिचे कपडे फाटलेले असतात आणि चेहऱ्यावरती जखमांचे व्रण असतात। पायाला दुखापत झालेली असते, पण तिच्या डोळ्यामध्ये भीती नसते तर प्रचंड संताप असतो। ती सरळ पोलीस स्टेशन मध्ये प्रवेश करते आणि ड्युटी ऑफिसर वर मान करून पाहतो तर पुढच्या क्षणी त्याच्या हातातील फाईल खाली पडते आणि तो म्हणतो, तू। इतर पोलीसही तिच्याकडे पाहून स्तब्धच होतात, कारण त्यांच्या समोर उभी असते ती आपली सरोजा आणि तीही जिवंत आणि सुरक्षित। संपूर्ण पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उठते आणि एक अधिकारी थक्क होऊन म्हणतो, हे कसं शक्य आहे, आम्ही तर तुमचा शोध घेण्यासाठी दिवस आणि रात्र मोहीम राबवलेली होती। तेव्हा सरोजा शांत पण ठाम आवाजात म्हणत असते का मी जिवंत आहे आणि आता मी सत्य दडपून ठेवणार नाही। पोलीस अधिकारी लगेच तिला बसायला सांगतात आणि पाणी देतात, पण सरोजा एकच गोष्ट म्हणत असते आणि ती म्हणते, मला आधी तक्रार नोंदवायची आहे, नंतर मी पाणी घेणार, कोणाविरुद्ध, असं म्हणत असतात पोलीस। तेव्हा सरोजाचे डोळे संतापाने लाल होतात आणि ती टेबलावरती हात आपटते आणि म्हणते, कामिनी विरुद्ध। क्षणामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन शांत होतं आणि सरोजा एक एक करून सर्व सांगायला सुरुवात करते। कामिनीने रचलेले कट, जीव घेण्याचे प्रयत्न, तिच्या धमक्या आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न, महाजन कुटुंबांविरुद्ध केलेली षडयंत्र आणि तिला दरीत ढकलण्याचं खरं सत्य। पोलीस प्रत्येक शब्द काळजीपूर्वक लिहून घेत असतात। अधिकारी म्हणतात, जर हे सर्व सत्य असेल ना तर अत्यंत गंभीर गुन्हा आहे हा। तेव्हा सरोजा ठामपणे उत्तर देते का मी प्रत्येक आरोप सिद्ध करणार आहे आणि तक्रार अधिकृतपणे नोंदवली जाते। पोलीस लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळी माहिती देतात आणि काही वेळातच संपूर्ण पोलीस यंत्रणा परत सक्रिय होते। एक पथक थेट गावाकडे रवाना होतं आणि गावाच्या चौकामध्ये पोलीस जीप घेऊन थांबतात आणि गावकरी धावतच तिथे जमा होतात आणि कमळीही तिथे असते। पोलीस अधिकारी मोठ्याने जाहीर करतात, सर्व गावकऱ्यांनी लक्ष द्या, सगळं गावकऱ्यांनी इकडे लक्ष द्या। संपूर्ण गाव तिथे शांत होतं आणि म्हणतात पोलीस की सरोजा जिवंत आहे आणि क्षणभर जणू तिथे वेळच थांबून जाते। कमळीच्या हातातील पाण्याचा घडा खाली पडतो आणि ती म्हणते, काय काय। पोलीस पुढे सरकतं आणि म्हणते की सरोजा सुरक्षित आहे, ती सध्या पोलीस स्टेशन मध्ये आहे। हे ऐकताच कमळीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि ती म्हणते, माझी आई आणि जिवंत आहे, असं म्हणत ती एकदम आनंदाने
घाबरून जाते आणि ती क्षणाचाही विलंब न करता पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेते. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी, संपूर्ण गाव असतं आणि अनेक गावकरीही पोलीस स्टेशनकडे निघतात. पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सरोजा तिथे खुर्चीवर बसलेली असते. पण त्यावेळी ती पूर्वीसारखी घाबरलेली सरोजा नसते. तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आत्मविश्वास आणि वेगळीच सरोजा असते. कमळी आत येते आणि दोघींच्याही नजरानजर होते. कमळी धावतच जाऊन सरोजाला मिठी मारते आणि म्हणते, आई. दोघींच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात पण शब्द नसतात. पण ह्यावेळी सरोजा रडत नाही. ती कमळीचे अश्रू पुसते आणि म्हणते, बस झालं बाळा, आता पुरे झाले अश्रू. तेव्हा आता लढाईची वेळ आहे आणि घाबरायची नाही. संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेले गावकरी हा बदल पाहून थक्क होऊन जातात. एक गावकरी म्हणतो, ही तीच सरोजा आहे ना? आज तर तिच्या आवाजात वेगळीच ताकद आहे. तेव्हा दुसरा म्हणतो की कामिनीचं आता खरंच नाही. तेव्हा सरोजा सर्वांसमोर पुन्हा एकदा कामिनीचे काळे कारनामे सांगते आणि ती पोलिसांना स्पष्ट शब्दामध्ये सांगत असते की आजपर्यंत मी गप्प होते सर, कारण मला माझ्या मुलीची काळजी होती. पण आता मी गप्प बसणार नाही. मी एका आईसारखी नाही तर एका साक्षीदारासारखी लढणार आहे. पोलीस अधिकारी तिच्याकडे पाहून म्हणतात, तुम्ही जे सांगत आहात ना त्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? तेव्हा सरोजा आत्मविश्वासाने उत्तर देते आणि म्हणते, हो, माझ्याकडे असे पुरावे आहेत जे कामिनीच्या आयुष्याचा सर्वात मोठा अंत ठरतील. हे ऐकताच पोलीसही एकमेकांकडे पाहतात आणि गावकऱ्यांमध्येही कुजबूज सुरू होते. कामिनीचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती संताप दिसू लागतो. दुसरीकडे आपण पाहतो की कामिनीला अजूनही वाटत असतं की सरोजा ही कायमची संपलेली आहे. पण तिला अजिबात कल्पना नसते का जिचा अंत्यविधी गावाने काही दिवसांपूर्वी केलेला असतो तीच सरोजा आता तिच्या विरुद्ध कायदेशीर युद्ध पुकारून उभी राहणार आहे. आता संपूर्ण कथानक एका नव्या वळणावरती येऊन पोचलेलं असतं. पोलीस कामिनीला अटक करतील का आणि सरोजाने केलेले आरोप न्यायालयात सिद्ध होतील का? सरोजाकडे नेमकं कोणते पुरावे आहेत आणि कामिनी पुन्हा एकदा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल का? ह्यावेळी तिच्या प्रत्येक पापांचा हिशोब कायद्याच्या दरबारात मांडला जाणार आहे. आणि आता पुढे काय होणार आहे ते आपल्याला बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.